विंग परिसरात वानरांच्या टोळ्यांचा धुमाकूळ, लोकांमध्ये भीतीचे वातावरण। कराड तालुक्यातील विंग परिसरात वानरांचे 8-10 कळप धुमाकूळ घालीत असून या वानरांनी पिकाची, धान्याची नासाडी करण्याचे काम सुरू केले आहे। अन्न पाण्यासाठी सैरभैर झालेल्या वानरांच्या टोळीने विंग परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। गेल्या काही दिवसापासून विंग परिसरात वानरांच्या सुमारे 8 ते 10 टोळ्या शेतकऱ्यांची पिकांची, उन्हात घातलेल्या धान्यांची नासधूस करीत आहेत। या प्रत्येक टोळीमध्ये किमान 30 ते 40 वानरांचा समावेश असून ही वानरे पूर्णपणे निर्ढावलेली आहेत। तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना अचानक आडवे येऊन भीती दाखवणे, त्यांच्या अंगावर झेप घेणे असे प्रकार घडत आहेत। त्यामुळे बऱ्याच वेळेला अपघाताच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत। लहान मोठे अपघातही झाले आहेत। ही वानरे अन्नधान्यासाठी सैरभैर झाली असून उन्हात घातलेली धान्य तसेच शेतातील धान्य फस्त करताना दिसत आहेत। एवढेच नव्हे तर प्रसंगी घरात घुसण्याचेही प्रकार या वानरांकडून घडताना दिसत आहेत। यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे। या वानरांकडून लोकांच्या तसेच बालकांच्या हातातील वस्तू पळवून नेण्याच्या घटनाही घडत आहेत। यामुळे लहान मुलांसाठी धोका निर्माण झाला आहे। वीज प्रवाह सुरू असताना तारेवर उड्या मारणे, 2 टोळ्यांच्या मध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर निर्माण होणारे भीतीचे वातावरण, या सर्व प्रसंगांना विंगकरांना गेल्या कित्येक दिवसापासून सामोरे जावे लागत आहे। ही वानरे सध्या निर्धास्त बनली असून त्यांना माणसांची भीती उरलेली नाही। सदर वानरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड।